कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू। मुंबई पथक पाठवण्याबाबत आज निर्णय होणार। लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार सुरू। माणिकराव कोकाटे ही हिट विकेट। कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली। संजय राऊत यांची टीका। कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही राऊतांचा आरोप। राज ठाकरेंचा 20 आणि 21 डिसेंबरला मुंबईच्या विविध भागात दौरा। पूर्व आणि पश्चिम उपनगरात दौरा करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार। मराठवाड्यातील काँग्रेसचं निष्ठावंत घराणं फुटलं। प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश। काही जिल्हा परिषद सदस्यांनीही कमळ घेतला हाती। पैशाचं पदाचं देऊन प्रलोभन देऊन लोक फोडतायत। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावर नाना पटोलेंचा भाजपवर आरोप। कुठल्या कारणानं सातव यांनी राजीनामा दिला माहीत नसल्याचं पटोलेंचं स्पष्टीकरण। प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात येण्याची शक्यता। काँग्रेसचं संख्याबळ 8 वरून 7 वर येणार। धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळात कमबॅकला सुप्रिया सुळेंचा विरोध। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांसोबत उपोषणाला बसणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। राज्यात एकापाठोपाठ एक 5 ठिकाणी बॉम्बची धमकी। मुंबई हायकोर्टासह मुंबईतील अंधेरी आणि वांद्रे कोर्ट, नागपूर सत्र न्यायालय तसंच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब न उडवण्याची धमकी। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर।